फाटलं जाळी तू येऊ याचे पाहुणे आणि डाग लावितो मराठ्यांच्या आंदोलनाला. सगळे आमदार म्हणतायत. काल प्रकाशदादा सोळंके म्हणले मराठ्यांचे आंदोलक नाही, निष्पाप गुतवलेत. क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही आहेत. मग याचं एकट्याच घोडं कुठं दामटितो, तो घाटेल तूच जाळून कुठं दामटितो रे, आणि परत बोंबलतो. मग हे झालं ते का हरतो, तूच जाळीतो. लफडे शिकतो का आम्हाला, सगळ्या दुनियात लफडे करून आला. तू नादी लागू नको, आणखीन बी सांगतो आम्ही, नादी लागू नको. कारण तू हाडलं तूच जळतो आणि गप्पा हाणतो इकडं. सगळे सांगतात आम्ही मराठ्याचं आंदोलन बदनाम करतो, सरकारवर दबाव आणतो. देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका. हे यांनी पिक्चरात काम केलेलं आहे, हे ते स्टाईल इकडे हाणत जात आहे. हे डोकं खराब करतंय. बीड मधली जी दंगल होती ती आपण घडवली गेली असा आरोप आपल्यावर होत आहे. जरांगे पाटील स्वतः हा आरोप करतात आपल्यावर. बालिश म्हणतात ना, बालिश असा हा आरोप आहे. छगन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का? तर त्याला एक काम काय, कारण काय आहे? तर पकडले गेलेले पिस्तूलधारी ही सगळी त्या जरांगेचीच माणसं आहे. त्याच्या 24 तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे. आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये? गेले कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल. आणि मी कशाला बरं, मी माझ्याच लोकांची घरं जाळणार? एवढा अमानुष नाही मी. ज्या पद्धतीनं त्याने जे केलं एवढा अमानुष नाही मी. मला 57 वर्ष झाली राजकारणामध्ये, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो, परंतु मी जीव धोक्यात घालून आंदोलन केलं. मी कुणाला एक दगड नाही मारला. माझा कुठलाही रिपोर्ट माझ्या अभ्यासपर्यंत नाही आहे. आणि ते जरांगे त्यांच्याबरोबरच्या माणसाचं काढा, कसे पिस्तूल सापडत आहेत, हत्यारं सापडत आहेत, त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत, त्याच्यामध्ये वाळू माफी आहेत कितीतरी, वेगवेगळ्या प्रकारचे 2 नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत. हे सगळं आता पुढे येत आहे.